बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार प्रकरणातील नवे अपडेट्स समोर आले आहे। या घटनेतच आरोपी मुख्य शूटर रवींद्र रोहतक आणि अरुण सोनीपत उत्तर प्रदेश पोलीस आणि सोनीपत एसटीएफच्या संयुक्त कारवाईमध्ये गाझियाबादच्या क्रोनिका सिटी परिसरात एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत। अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणारे दोन शूटर्स चकमकीत ठार झाले होते। हल्लेखोरांनी दिशाच्या घरावर अनेक राऊंड गोळीबार केला होता आणि दहशत माजवली होती। या प्रकरणी बरेली कोतवाली ठाण्यात केस दाखल झाली होती। सीएम योगी आदित्यनाथ यांनी देखील तत्काळ कारवाईचे निर्देश दिले होते। शूटर्सची ओळख रोहतकचा रवींद्र आणि सोनीपतचा अरुण अशी झाली होती। दोघे रोहित गोदारा गोल्डी बरार टोळीचे सक्रिय सदस्य होते। दोघे अखेर कसे सापडले पाहूया। 1 लाख रुपयांचे बक्षीस असलेला गुन्हेगार रवींद्र, त्याचा गुन्हेगारी इतिहास होता आणि तो यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये सहभागी होता, पण तो घाबरला नाही। या प्रकरणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्नही केला नाही। तो सगळीकडे उघडपणे फिरत होता आणि याच धाडसामुळे त्याला अटक झाली। गोळीबारानंतर 11 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान नेमके काय घडले? मीडिया रिपोर्टनुसार दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे हे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी वाचण्यासाठी अनेक रस्ते बदलत होते।